ठाणे महापालिकेच्या विकास आराखड्यातील खारेगावमधून जाणारा नियोजित रस्ता तसंच कळव्यातील एनएनएम सोसायटीमधून जाणाऱ्या रस्त्याच्या रुंदीकरणाला नागरिकांनी विरोध केलाय। कळव्यातील सुदामा त्रिमूर्ती एनएमएम सोसायटी आणि सह्याद्री अधिकृत इमारतीच्या परिसरातून रस्त्याचं आरक्षण टाकण्यात आले। त्यामुळे या विकास आराखड्याला नागरिकांचा विरोध आहे। स्थानिक आमदार जितेंद्र आव्हाड यांनी या परिसरात जाऊन संतप्त नागरिकांची भेट घेतली होती। महापालिकेचे नवीन विकास आराखडा कळवा खारेगावला उद्ध्वस्त करणार असल्याचा आरोप करत रस्त्याच्या आरक्षणाला आव्हाड यांनी विरोधही केला होता। दुसरीकडे खारेगाव येथील प्रस्तावित डीपी रोड भूमिपुत्रांना उद्ध्वस्त करणारा असून स्वातंत्र्य सैनिकांच्या घरांवर 17 रहिवासी इमारतींवर आणि जरीमारी ग्रामदेवतेच्या मंदिरावर बुलडोजर फिरवण्याचा घाट या डीपी रोडच्या माध्यमातून घालण्यात आला असल्याचा आरोप खारेगावमधील गावकऱ्यांनी केलाय। त्यामुळे या रस्त्याला देखील नागरिकांनी यापूर्वीच विरोध केलाय। सोमवारी विकास आराखड्यातील या दोन्ही नियोजित रस्त्यांच्या संदर्भात सुनावणी घेण्यात आली। या सुनावणीच्या दरम्यान स्वतः आमदार जितेंद्र आव्हाड आणि गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। हे दोन्ही रस्ते स्थानिकांना उद्ध्वस्त करणारे असून ते रद्द करण्याची मागणी गावकऱ्यांनी सुनावणीच्या दरम्यान केली आहे।